What's up, guys? Welcome back to my YouTube channel. So, in the previous class, we studied about the information, little bit information toward of the tenses. Means the how many types of the tenses, which are the main types, and which are the subordinate types of the main tenses. ओके, म्हणजेच की सब टाइप्स त्यांचे काय आहे ते आपण लास्ट क्लासमध्ये बघून घेतलं. सो फ्रॉम टुडेज बॅच वी आर गोइंग टू स्टार्ट द फॉर्मेशन ऑफ दी टेन्सेस. म्हणजेच की आपल्याला ते टेन्सेस कसे फॉर्म होतात, कसं तयार होत आहे, वाक्यांची रचना कशी तयार होते आहे, ते आपण काय करणार आहोत या बॅचपासून चालू करणार. सो जुळून राहा, ठीक आहे. तर आता या बॅचपासून तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण की आपला इथं मेन जे ग्रामरचं पोर्शन आहे ते सुद्धा स्टार्ट झालेलं आहे, टेन्सेस जे आहे. ठीक आहे. सो मी इथे तुम्हाला बॉक्स ऑलरेडी इथे बॉक्स केलेला आहे. सगळ्यात पहिले क्लास सुरू व्हायच्या पहिले याचा जो दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतंय त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते नोट्समध्ये लिहायला काय होईल, सोपी होईल. कारण की याच्यानंतर मी त्याच्यावरती काही ना काहीतरी लिहिणार आहे, त्यामुळे ते सोपी होईल. सो फटाकसे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, सो काढला. ओके, गुड. सो आपण आता काय करणार आहोत, स्टेप बाय स्टेप आपले जे टेन्सेस आहे त्यांचा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजेच की पहिले सिंपल टेन्स जे आहे त्यांना आपण कम्प्लीट करून घेऊ. त्यानंतर मग कंटिन्युअस टेन्सेसचा यूज करून घेऊ. म्हणजेच की यूज नाही, त्यांचा अभ्यास करून घेऊ. त्यानंतर परफेक्ट कडे येऊ आणि लास्टली आपण कोणाकडे येऊ, परफेक्ट कंटिन्युअस. तर आता असं का, म्हणजेच की पहिले सिंपल सिंपल का घेतलंय, त्यानंतर कंटिन्युअस मध्ये का चाललो आहे, तर याच्या मागचं रिझन असं आहे की जर मी तुम्हाला पूर्ण सिंपल टेन्स एका वेळेस जर घेतलं तर तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स काय आहे ते कळून येईल. भलेही सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे, सिंपल फ्युचर आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा वर्ब जो आहे तो व्हॅरी होतो, म्हणजेच की बदलतो. तर त्याचा वापर सुद्धा काय होतो, बदलतो. त्यामुळे आपल्याला ते एका वेळेस आपण काय करूया, हे सिंपलचा अभ्यास करू, त्यानंतर कंटिन्युअस, त्यानंतर परफेक्ट, त्यानंतर परफेक्ट. चला तर बघूया आपण काय आहे, काय म्हणतो. सगळ्यात पहिले इथं 3 बॉक्स तुम्हाला केलेले दिसतात. पहिला आहे टेन्स, दुसरा आहे फॉर्म्युला आणि थर्ड वन आहे स्ट्रक्चर. म्हणजेच की कोणत्या टेन्सचं कोणता फॉर्म्युला आहे ते सुव्यवस्थितपणे तुम्हाला तिथे लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजेच की साधा वर्तमान काळ. कोणता काळ आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला काय आहे, एस प्लस व्ही प्लस ओ. जेव्हा प्रेझेंट टेन्स असतो त्यातल्या त्यात सिंपल असतो, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं वर्ब जो आहे तो फर्स्ट फॉर्म मध्ये येईल. कोणत्या फॉर्म मध्ये येईल, फर्स्ट फॉर्म. त्याच वेळेस त्याला काय म्हटलं जाईल, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटल्या जाईल. तर मग आता त्यांचा स्ट्रक्चर आपल्याला इथं बघितलं. मग आता स्ट्रक्चर कसं करायचं, तयार कसं होईल. मग फर्स्ट सेंटेन्स काय म्हणते, आय मेक अ मॅट, है ना. हे काय आहे, स्ट्रक्चर आहे त्याचा. आपण जे फॉर्म्युला बघितला त्याचं आपण काय केलं आहे, त्या फॉर्म्युल्याचं स्ट्रक्चर म्हणजेच की सेंटेन्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कन्व्हर्जन कसं झालं. हा स्टार्टिंगला जो आय आहे तो काय आहे, सब्जेक्ट आहे, है ना. त्यानंतर हा मेक आहे, हा वर्ब आहे, आणि मॅट म्हणजेच की ऑब्जेक्ट आहे आपलं. आता इथे तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून दिसते, परंतु ते काय आहे, एस म्हणजेच की सब्जेक्ट, बी म्हणजेच की वर्ब आहे, आणि ओ म्हणजेच की काय आहे, ऑब्जेक्ट. तर आय होप सर्व लोकांना सब्जेक्ट कोणते कोणते आहे ते माहिती असेल. ठीक आहे. आणि जर माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा कोणते कोणते सब्जेक्ट आहेत आपले. ओके, गुड. सो सेकंड सेंटेन्स काय लिहिलाय, यू ब्रिंग माय नोट्स. थर्ड वन इज शी कुक्स अ फूड. आता तुम्हाला एक इथे थर्ड एक्झाम्पल थोडस केअरफुली बघा. इथे कुक्सला एस लागलेला आहे. काय लागलेला आहे, कुकला एस. आता तिथे एक रूल असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा तुम्हाला व्हर्बचं फर्स्ट फॉर्म असते आणि त्यातल्या त्यात जेव्हा सब्जेक्ट हा थर्ड पर्सनल, परंतु कसा, सिंग्युलर, एक तर नाउन किंवा प्रोनाउन दोनपैकी एक कोणताही चालेल, त्यावेळेस तुम्हाला मुख्य क्रियापदाला म्हणजेच की वर्बला, हा जो मेन वर्ब आहे त्याला तुम्हाला एस, एस और आय एस यांसारखे सफिक्स तुम्हाला लावायचे आहे. ओके, गुड. कळालं. कळालं असेल तर लाईक करा, लाईक करायला विसरू नका.
सो आपण आपल्या नेक्स्ट टेन्स कडे वळूया. ओके, सो नेक्स्ट टेन्स आहे आपला सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच की साधा भूतकाळ. कोणता काळ? साधा भूतकाळ. प्रेझेंटचाच भाऊ पास्ट आणि पास्टचा भाऊ फ्युचर असं म्हटलं जात नाही, कारण की पहिले पास्ट होते, त्यानंतर प्रेझेंट, मग फ्युचर असं असते ते. ठीक आहे. सो आता याचा फॉर्म्युला सेम आहे, फॉर्म्युल्यामध्ये काही चेंजेस नाहीये. जर मी हा पोर्शन इतका गायब केला तर तुम्हाला वरचा आणि खालचा फॉर्म्युला कसा दिसतो? सेम. परंतु याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आहे, जी आहे सेकंड फॉर्म. वर्बची कोणता फॉर्म? सेकंड फॉर्म. जसं आता इथे सेकंड फॉर्म झालं वर्बचा, तसा काय चेंज होतो? टेन्स सुद्धा चेंज होतो. इथं सर्व खेळ जो आहे तो सर्व खेळ तुमचा वर्ब वरती चालतो. जसं वर्ब व्हॅरी तसं टेन्स व्हॅरी होते, है ना? म्हणजेच की जसा आपली गरज बदलली तसं आपण त्यानुसार बदलत जातो. तसंच इथं वर्ब जसं चेंज होत गेलं तसं तसं तुम्हाला काय करावं लागते? टेन्स सुद्धा तुमचा चेंज होत जातोय. ते लक्षात ठेवा. ठीक आहे. मग याचा फॉर्म्युला सेमच आहे. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे? वर्बचा सेकंड फॉर्म म्हणजेच की मुख्य क्रियापदाचा दुसरा फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. मग आता याचं जे फॉर्म्युला जो दिला आहे त्यानुसार आपण स्ट्रक्चर तयार करू. काय? इथे सेंटेन्स ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. सो हे जे सेंटेन्स तुम्हाला इथे दिलेले आहे त्यांना तुम्ही काय करा? तुमच्या नोटबुकमध्ये राईट करा. म्हणजेच की लिहून घ्या आणि ट्राय टू मेक मोर सेंटेन्सेस लाइक दिस. अँड इफ यू have any query while making these sentences, uh, you can contact me on my social media, so I can help you out if you have any query. Okay, or elsewhere you can comment on this video, so I will also answer you. Okay, so sentences काय म्हणतात आहे? We gave an idea. आता इथं हा जो गेव आहे ना, काय आहे? गेव आहे. हा सेकंड फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे? सेकंड फॉर्म. कोणाचा? गिव्हचा. आता तुम्हाला इथे टेन्स जेव्हा तुम्ही शिकता, whenever you are learning tense or whenever you are speaking the sentences of the tenses, you have to know the first form, second form, third form, fifth form of the verb. If you know that very well, then you don't have any queries while making the tenses of the sentence. ठीक आहे. म्हणजेच की तुम्हाला जर फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फिफ्थ फॉर्म हे जर मुख्य क्रियापदाची माहिती असेल तर तुम्हाला सेंटेन्स तयार करण्यामध्ये काही चुका होणार नाही किंवा अडथळे सुद्धा येणार नाही. सो फर्स्ट सेंटेन्स काय म्हणते? आय गिव्ह एन आयडिया. सेकंड वन इज यू टूक हिज पेन. थर्ड वन इज राधा आस्क्ड अ क्वेश्चन. यांचा अर्थ काय होते? राधा आस्क्ड अ क्वेश्चन. राधाने प्रश्न विचारला, है ना? म्हणजेच की याच्यामध्ये पास्ट आहे, सिंपल पास्ट आहे. म्हणजे पास्ट म्हणजेच की ती क्रिया घडून गेलेली आहे. ठीक आहे, ती क्रिया काय झालेली आहे? घडून गेली. म्हणून त्यावेळेस आपण काय करतो? सेकंड फॉर्म यूज करतो. ठीक. आता लास्ट आपला आहे सिंपल फ्युचर. कोणता आहे? सिंपल फ्युचर म्हणजेच की साधा भविष्यकाळ. आता साधा भविष्यकाळमध्ये तुम्हाला थोडंसं एक चेंजेस आहे. काय चेंजेस? शॉल विल आले. ज्यावेळेस तुम्हाला फ्युचर टेन्सचा वापर करायचा असतो ना, त्यावेळेस असं जेव्हा जसं प्रेझेंट टेन्समध्ये आणि पास्ट टेन्समध्ये टू बी, टू हॅव अ सेपरेट फॉर्म्स आहे यूज करायसाठी, तसं फ्युचर टेन्समध्ये त्यांचे काही सेपरेट फॉर्म्स नाहीये. परंतु तिथे शॉल आणि विल यांचा यूज केला जातो स्पेसिफिक नसल्यामुळे. ठीक आहे. आणि बाकीचे जे फॉर्म्युले आहे ते तर तसेच चालतात. ठीक आहे. मग फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस शॉल और विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आता इथे सुद्धा वर्बचा फर्स्ट फॉर्म. वर्बचा कोणता फॉर्म आहे? फर्स्ट फॉर्म. ठीक. तर मग आता पटापट आपण त्याचे एक्झाम्पल बघून घेऊ. काय आहे? आय शॉल सेल अ बाईक. दे विल ऍक्सेप्ट देअर मिस्टेक. पीपल विल मीट द लीडर. आता तुम्हाला एक गोष्ट पुन्हा इथे सांगू इच्छितो. शॉल जो आहे हा फक्त आय आणि वी साठी यूज करतो.
तर आता इथे विल जो आहे तो अदर जे आहे, अदर सब्जेक्ट जे आहे आपले त्यांच्यासाठी आपण यूज करतो. बट अकॉर्डिंग टू द मॉडर्न इंग्लिश वी कॅन ऑल्सो यूज विल इन फ्रंट ऑफ द आय अँड वी. म्हणजेच की आधुनिक इंग्रजी भाषेनुसार आता काही शास्त्रज्ञांनी त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस केले, तर त्यामुळे आपण आय आणि वी समोर सुद्धा आय आणि वी समोर सुद्धा विल वापरू शकतो. ठीक आहे. सो आता आय होप तुम्हाला लोकांना हे जे सिंपल टेन्स जो होता, म्हणजेच की सब पार्ट जो होता, सिंपल सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, त्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं केलं जाते, ते तुम्हा लोकांना कळालं असेल आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हा लोकांना एक्सप्लेन केलंय. आणि आपण स्टेप बाय स्टेप या सर्व गोष्टी शिकूया. कारण की स्टेप बाय स्टेप जर तुम्ही गेले किंवा मी जर तुम्हा लोकांना स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला शिकवलं, तर तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायला सुद्धा वेळ मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला त्याला प्रॅक्टिस करायला सुद्धा मिळेल. जर मी पूर्ण एकाच वेळेस शिकवून दिलं आणि तुमच्यासमोर एवढी मोठं एखाद्याने जर तुमच्यासमोर एवढी मोठी ताट वाढून आणून दिलं आणि तुम्हाला म्हटलं, की हे सर्व तुम्हाला खायचं आहे. तर ते तसं जमत नाही ना. म्हणजेच की अधाच्या मनासारखं आपल्याला ते खाता येत नाही. एकदम बका-बका खायचं आणि नंतर मग ओकाऱ्या करत बसायचं. त्यासारखं न करता आपण स्टेप बाय स्टेप, स्लोली बट स्टेडीली आपण यांचा काय करू, यूज करूया. आणि तुम्हा लोकांना जर स्लोली जर दिलं, तर तुम्ही लोकं सुद्धा त्याच्यावरती प्रॅक्टिस कराल. तुम्हाला वेळ मिळेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये काय व्हाल, मास्टर व्हाल. ठीक आहे. सो आय होप तुम्हा लोकांना हा क्लास आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली ग्रुप, अदर ग्रुप्समध्ये सुद्धा काय करा, या व्हिडिओला शेअर करा. जितकं शेअर करता येईल तितकं शेअर करा आणि तुमच्यासोबतच तुम्हा लोकांसोबत जे व्यक्ती राहतात त्यांची सुद्धा हे टेन्सेस बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ते काय करा, इन्क्रीज करा. सो भेटूया आपण नेक्स्ट क्लासला. टिल देन टाटा, बाय बाय, सी यू. टेक केअर. काळजी घ्या.